जामखेड नगर परिषद निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची घोषणा. काँग्रेस, रासप, वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संयुक्त पत्रकार परिषद. 10 वर्ष नाही आता होत आहे. 10 वर्षापूर्वी नाही का जामखेड नगर परिषद निवडणूक झाली. सध्याचं राजकीय वातावरण बघता जामखेड शहरामध्ये सगळं अस्पष्टच आहे. अजून काय कुठं नाही. 2 सत्ताधारी आमदार आहेत, एक विद्यमान आमदार आहेत, विधान परिषद सभापती साहेब. लोकांचा वडादुवा त्यांच्याकडे काही, यांच्याकडे काही, कसं होईल, काय होईल. आमचे काही कार्यकर्ते आहेत, आमच्याकडे थोडेफार इच्छुक आहेत, जास्त इच्छुक नसतील, थोडेफार इच्छुक आहेत. वंचित समाजाकडे आहे, अरुणाबा काम करते, विकास मसाळ काम करतो, मी काम करतो. असं सर्व आम्ही मिळून आम्ही तिसरी आघाडीचा पर्याय नाही का काही दिवसापूर्वी आम्ही प्रेस केली, बैठक घेतली होती म्हणजे, आणि आपण सगळे एकत्र करून लढायचं असं ठरवलं होतं. तर त्या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आहे. घातलेली उद्याची जी काही नगर परिषद आहे त्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जामखेड शहरामध्ये अनेक राजकीय पक्षांनी या ठिकाणी मोर्चे बांधणी केलेली आहे. या सर्व निवडणुकीमध्ये जामखेड शहराचा विकास आणि जामखेड शहर हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. जामखेड शहराची बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मोठी बाजारपेठ असताना सुद्धा जामखेडचे काय जे सोयी सुविधा आहेत, मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न असन, आरोग्याचा प्रश्न असन, लाईटचा प्रश्न असन, रस्त्याचा प्रश्न असन, अंतर्गत गटारी असतील किंवा जे या गावातील जनतेला दिल्या जाणाऱ्या जे काही सोयी सुविधा आहेत या सुविधेच्या संदर्भात गेली 10 वर्षापासून जो बोजवारा उडालेला आहे त्या संदर्भात लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं शहर निर्माण करण्यासाठी, लोकांच्या स्वप्नातलं शहर निर्माण करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आम्ही चौघांनी मिळून जामखेड शहरामध्ये होणारी उद्याची नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यासाठी आम्ही तिसरी आघाडी या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. खरं तर 2 बलाढ्य पक्ष आहेत. एका बाजूला विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे व दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्राचे सभापती आहेत. आणि या दोघांच्या मध्ये या तिसरी आघाडी आम्ही या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तिसरी आघाडी जी आहे ती सर्वसामान्य जो युवक आहे, जो भूतपूर्व युवक आहे, ज्याला गावामध्ये कायापालट करायचा, गावामध्ये बदल घडवायचा आहे, गावामध्ये परिवर्तन आणायचं आहे आणि त्या लोकांना एक सेवा द्यायची आहे, या स्वप्नाला उराशी बाळगून या ठिकाणी आज आम्ही 4 जण या ठिकाणी एकत्र आहोत. खरं तर या ठिकाणी ही जी लढाई आहे राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आहे, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे. आम्ही जरी ह्या ठिकाणी आमचा पक्ष संख्येने जरी लहान असला तर या ठिकाणी आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातले जे काही मावळे होते त्या पद्धतीने सगळे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी उद्याची बलाढ्य असणारी लढाई लढणार आहोत. आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. शहरामधून अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि सातत्याने संपर्क साधून या ठिकाणी उद्याची निवडणुकीमध्ये सहभाग घेण्यासाठी अनेक नवीन शहरामध्ये उद्याच्या काळामध्ये नवीन तरुण नेतृत्व देऊन या शहराचा विकास करण्यासाठी, या नगरपालिकेमध्ये निवडून जाण्यासाठी अनेक लोक आमच्यासोबत जोडलेले आहोत. अनेक लोकांचे निरोप आहेत, अनेक पक्षांचे निरोप आहेत. परंतु या ठिकाणी सुरुवातीला आम्ही 4 जण आहोत. अनेक काही सहभागी पक्ष होतील, थोडा वेळ लागेल. असं गावाच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन लढतोय. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही या ठिकाणी जामखेड शहरामध्ये सकाळीच मुस्लिम समाजाची एक मोठी परिषद झाली, पत्रकार परिषद, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो घाट बांधलेला आहे, त्यांनी जी मागणी केलेली आहे, आव्हान केलेलं आहे की जामखेड शहराचा जो नगराध्यक्षपद जो मुस्लिम समाजाला देईन, पदासाठी जी उमेदवारी देईन
तर त्यांना त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. त्याचबरोबर नाही तर मग 7 जागा मागितल्या त्यांनी, असं त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे सहकारी राहुल दादा यांनी या ठिकाणी आल्यानंतर ही सगळी खबर दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही नवीन ह्या ठिकाणी ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही त्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा खास करून आम्ही सगळेजण करणार आहोत. आणि जे भारतीय संविधानाला मानणारी माणसं आहेत, संविधान मानणारी माणसं आहेत, त्या सगळ्या समाजाला, त्या सगळ्या पक्षाला एकत्रित घेऊन आम्ही मोठ बांधून उद्याची नगरपालिकेची जामखेडची निवडणूक आम्ही तिसरी आघाडी म्हणून लढणार आहोत. सर्वसामान्य कुटुंबातले सगळे तरुण आहेत. आमच्यामध्ये कुणी प्रस्थापित नाही, कुणी धनदांडगा नाही. आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आणि विशेष म्हणजे आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत. सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळेल या पद्धतीचं आम्ही नियोजन करणार आहोत. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. पहिली महत्वाची गोष्ट अशी की काही पक्षाचे दरवाजे बंद आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी स्पष्ट सांगितलेले भाजप सोडून समविचारी पक्षाची युती करायची. तोच अजेंडा राष्ट्रीय समाज पक्षांचा आहे. त्यांचे ते प्रतिनिधी आहेत, तालुका अध्यक्ष. काँग्रेसचं नाही देताना आम्ही पण उमेदवार देताना चारित्र्य संपन्न उमेदवार असावा, सगळं भयमुक्त असावा, गुंडागर्दीचा नसावा, असाच आम्ही उमेदवारी देणार. ही निवडणूक जामखेडची नाहीये, ही निवडणूक राज्याची आहे. येस, त्याचं कारण आहे की आदरणीय शरद पवार साहेबांचे नातू, महाराष्ट्राचं उद्याचं जे नेतृत्व आहे रोहितदादा पवार आहेत, त्याचं नेतृत्व करतात. आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदे साहेब आहेत. आणि आमची तिसरी आघाडी आहे. हे निवडणूक एका जिल्ह्याची किंवा तालुक्याची नाही, तर ह्या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि हिथून राजकीय भवितव्य ठरणारे उद्याचा आमदार कोण, जिल्हा परिषद पंचायत समिती कुणाच्या ताब्यात जाणार, उद्याचा आमदार कोण होणार, याच्यामध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 गोष्टी लपलेल्या आहेत. एक उद्याची पंचायत समिती, उद्याची आमदारकी.